हाय हॅलो नमस्कार। तर मी आज तुम्हाला नवी मुंबईमधील कोपरखेरणा इथले सगळ्यात टॉपचे प्रसिद्ध गणपती दाखवणार आहे। त्यामुळे रील शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वप्रथम जाऊयात आमच्या इथल्या म्हणजे सेक्टर 1 मधला तिरंगा मित्र मंडळ मधील गणपती बाप्पा बघायला, जिथे तुम्हाला पशुपतीनाथचे सुंदर डेकोरेशन बघायला मिळते। त्याच्याच पुढे तुम्हाला कोपरखेरण्याचा आराध्य बाप्पा जो शेषनागावर ज्योतिबाच्या रूपात डौलदार स्वरूपात दिसतो। त्यानंतर आपण प्रवेश करूया सेक्टर 15 मध्ये। तिथे प्रथमच आपल्याला रिक्षा चालकांचा महाराजा दिसेल, जो अगदी साधा व हसमुख पाहायला मिळेल। तसेच पुढे गेल्यावर शिवशंभू मित्रमंडळ आहे। आत प्रवेश करताना सर्वप्रथम आपल्याला आपल्या महाराजांचं दर्शन मिळेल व नंतर आपल्या ज्योतिबाचं म्हणजेच थाटात ज्योतिबाचं रूप घेऊन बसलेल्या आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन मिळेल। तर बोला ज्योतिबाच्या नावानं चांग भले। तर आणि हा आहे सेक्टर 15चा नवसाला पावणारा बाप्पा म्हणजेच गार्डन मधला गणपती बाप्पा बरं का। इथूनच थोडं पुढे आल्यावर आपल्याला कोपरखेरणेचा प्रसिद्ध असलेला इच्छापूर्ती म्हणजेच फुलांद्वारे साकारलेला आपला लाडका बाप्पा दिसून येईल। त्याच्या बाजूला आर्यांचा राजा आहे, ज्याचे दर्शन घेतल्यावर तुम्हाला लालबागला जायची अजिबात गरज नाही, कारण की लालबागच्या बाप्पाचेच दर्शन घेतल्यासारखे वाटते। तिथेच नतमस्तक झालो की लालबागला जाण्याची अजिबात गरज नाही। आणि हा आहे कोपरखेरण्याचा एकदंत, जिथे तुम्हाला गणपती बाप्पाचे पंचमुखी अवतार दिसून येईल। कोपरखेरण्याच्या एकदंताचं दर्शन झाल्यानंतर तुम्हाला पुढे युवा प्रतिष्ठानचा गणपती बाप्पा दिसून येईल, जिथे तुम्हाला ऑपरेशन सिंदूरचे डेकोरेशन बघायला सगळ्यात शेवटी आहे कोपरखेरण्याचं गजरूप, जिथे तुम्हाला वैष्णोदेवीचे, हनुमानाचे व बाप्पाचे तिन्ही देवांचे एकरूप दर्शन होणार आहे। इथलं डेकोरेशन हे खरंच बघण्यासारखं आहे, त्यामुळे हे पाहायला तुम्हाला स्वतःलाच यावं लागेल। तर हे आहे आमच्या कोपरखेरण्यातले टॉप मधले गणपती बाप्पा व तिथे आवडल्यास लाईक करायला, तसेच आपल्या मित्रांना शेअर करायला व कमेंट बॉक्स मध्ये गणपती बाप्पा मोरया हे लिहायला मात्र विसरू नका बरं का। धन्यवाद।